मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला औषधोपचार चालू केल्यानंतर वजनामध्ये फरक पडू शकतो का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगे. मी सायकियाट्रिस्ट म्हणून गेली 18 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. तर याचं उत्तर आहे होय. कोणत्याही मानसिक आजारासाठी औषधोपचार आपण जेव्हा सुरू करतो, जसं अँटी अँझायटी ड्रग्ज असतील, अँटी डिप्रेशन्स असतील, अँटी सायकॉटिक्स असतील किंवा मूड स्टेबिलायझर असतील, तर वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळी औषधं दिली जातात. तर काही पेशंटमध्ये या औषधामुळे वजनामध्ये फरक पडतो, काही पेशंटमध्ये अजिबात फरक पडत नाही, काही पेशंटमध्ये औषधोपचारामुळे वजन कमी होऊ शकतं, काही पेशंटमध्ये वजन हे वाढू शकतं. त्यामुळे पेशंटनी न घाबरून जाता जेव्हा केव्हा त्यांना आढळून येईल की वजनामध्ये काही बदल होत आहे, तर त्वरित त्यांनी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना, सायकियाट्रिस्टना, मानसोपचार तज्ज्ञांना भेटावे आणि त्यांनी शंकेचं निरसन दूर करावं. आणि डॉक्टर्स म्हणजे सायकियाट्रिस्ट पण त्या गरजेनुसार त्याला जर दुसरं औषध देणं शक्य असेल तर दुसरं औषध देतात किंवा दुसरा पर्याय पण त्याला देतात की वजन मेंटेन करण्यासाठी आणखी काय करू शकतो, हे ऑप्शन्स पेशंटला देतात आणि त्यानुसार पेशंटनं जर वागलं तर नक्कीच त्याला फायदा होतो. त्यामुळे अजिबात औषध बंद करू नका. सायकियाट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या आणि आपण व्यवस्थित हे औषधं कंटिन्यू ठेवलेलं बरं राहील.